पिरियॉडिकली कोणकोणते इन्स्टॉलमेंट असतात? एक असतं त्या ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे बायर पेड इन्स्टॉलमेंट पिरियॉडिकली. तर कोणकोणते कशा प्रकारचे इन्स्टॉलमेंट असतील? एक असेल मंथली, त्यानंतर असेल 6 मंथ किंवा हाफ इयर्स पण म्हणू शकतो आपण त्याला, किंवा मग इयर वाईज. एका महिन्यानंतर पण इन्स्टॉलमेंट देऊ शकतात किंवा 6 महिन्याने पण इन्स्टॉलमेंट देऊ शकतात, त्याची फीस भरू शकतात, किंवा मग एका वर्षानंतर पण त्याची इन्स्टॉलमेंट त्यामध्ये होते. कळलं? बायर पेड इन्स्टॉलमेंट पिरियॉडिकली काही वेळेनंतर तो इन्स्टॉलमेंट देत आहे. 6 महिन्याची पण इन्स्टॉलमेंट असू शकते, एका वर्षाची पण असू शकते, किंवा मग एका मंथची पण इन्स्टॉलमेंट असू शकते. कळलं? त्याच्यानंतर लिहा लास्ट पॉइंट, लास्ट फीचर. सेलर इज free to take seller is free to take back goods. Seller is free to take back of the goods. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जो बायर आहे त्याने जर इन्स्टॉलमेंट बरोबर भरली नाही, एका महिन्याची भरली, दुसऱ्या महिन्याची भरली, तिसऱ्या महिन्याची भरत नाही, तो म्हणतो मी नंतर देतो है ना. पण अग्रीमेंट नुसार त्याने ती वेळेवर भरली पाहिजे. बरोबर आहे? ईएमआय जे असते ना, ईएमआय असते, कार्डची असते, किंवा मग ईएमआय पण म्हणतो आपण हायर परचेस ट्रेडिंग सिस्टीम मध्ये. तर जर त्याची इन्स्टॉलमेंट बरोबर जर भरली नसेल तर सेलर काय करतो, तो ती जी वस्तू आहे ती परत त्याच्याकडे घेऊन टाकतो. कळलं तुम्हाला? म्हणजे मग समोरच्या माणसाला इन्स्टॉलमेंट पण भरायची गरज पडत नाही. आणि ठीक आहे, त्याच्यानंतर लिहा ऍडव्हान्टेजेस. राईट डाऊन ऍडव्हान्टेजेस ऑफ हायर परचेस ट्रेडिंग हाऊस. राईट डाऊन ऍडव्हान्टेजेस ऑफ हायर परचेस ट्रेडिंग हाऊस. याचे ऍडव्हान्टेज कोणकोणते आहेत ते आपण पाहून घेऊ. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेज लिहा, इट प्रोव्हाइड्स फॅसिलिटी. It provides facilities to purchase costly goods. It provides facility to purchase costly goods. It provides facility to purchase costly goods. म्हणजे जे महाग जे गुड्स असतात, महाग जे प्रोडक्ट असतात, फॉर एक्झाम्पल आपण हा पेन घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल हा पेन दिसत असेल तुम्हाला, मार्कर पेन घेऊ शकतो, मोबाईल घेऊ शकतो. पण कम्प्युटर जे महाग असतात, महाग वस्तू असतात, कार असते, टीव्ही असते, रेफ्रिजरेटर असतो, किंवा घर असतो, है ना. तर ते महाग वस्तू आपण घेऊ शकत नाही. मिडल क्लास लोक जे असतील किंवा बिलो पॉवर्टी लाईन गरीब लोक जे असतात, पुअर लोक असतात, ते घेऊ शकत नाही. पण या सिस्टीम मध्ये कसं आहे, पूर्ण पैसे भरण्याची गरज पडत नाही आपल्याला, आणि आपण ते या फॅसिलिटीनुसार हायर परचेस ट्रेडिंग हाऊस नुसार किंवा मग इन्स्टॉलमेंट नुसार, ईएमआय नुसार ते आपण घेऊ शकतो. तर त्याचे एक्झाम्पल घेऊन लिहून घ्या, कोणकोणत्या सिस्टीम, कोणकोणते प्रोडक्ट आपण घेऊ शकतो. एक्झाम्पल, रेफ्रिजरेटर, टीव्ही, कार्स, लॅपटॉप, हाऊस. यासारख्या महागड्या वस्तू किंवा यासारख्या महाग वस्तू या इन्स्टॉलमेंट नुसार आपण घेऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट लिहा, स्मॉल अँड मीडियम स्केल manufacturer, small and medium scale manufacturer, also install machinery and tools. Small and medium scale manufacturer also install machinery and tools without paying
without paying the total amount, without paying the total amount. आता यामध्ये कोणता या पॉइंट आपण डिस्कस करू, स्मॉल आणि मिडियम स्केल. आता मोठमोठ्या ज्या इंडस्ट्रीज असतात ते तर मशिनरीज घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल त्यांना टॅबलेट कोटिंग मशीन पाहिजे, तर टॅबलेट कम्प्रेशन मशीन पाहिजे, जसे लुपिन आहे, वखाड आहे, रॅनबॅक्सी आहे, हमदर्द आहे, मोठमोठ्या कंपनी. पण छोट्या छोट्या कंपनी असतात, हार्मन फार्मा असेल है ना, छोट्या कंपनी स्केलवर चालतात, तर या मोठमोठ्या मशीनी घेऊ शकत नाही, कारण त्यांची प्राइस 20 लाख रुपीज मध्ये येते, 80 लाख रुपीज मध्ये येते, 1 करोड पर्यंत जाते. या मशीनी ते काय करतात, स्मॉल किंवा मिडियम स्केल मॅन्युफॅक्चर इंडस्ट्रीज इन्स्टॉलमेंटवर त्या वस्तू घेतात. ठीक आहे, इन्स्टॉलमेंट 1 वर्षाचा पण असू शकतो, 2 वर्षाचा पण त्यांचा असू शकतो, ते या इन्स्टॉलमेंटवर घेतात. म्हणजे त्यांची प्रोसेसिंग पण चालते, त्यांचा यूज पण चालतो है ना, आणि ते डायरेक्टली इन्स्टॉलमेंट घेतल्यानंतर ते यूज करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट लिहा. This system increases, this system increases the of costly, this system increases sales of costly and non-essential and non, ठीक आहे परत सांगतो. This system is increases sales of costly, this system is increases sales of costly and non-essential and non-essentials. This system is increases sales of costly and non-essential luxury articles, luxury articles. म्हणजे या सिस्टीममुळे आपल्याला कॉस्टली जे आयटम्स असतात किंवा नॉन एसेन्शियल लक्झरी आर्टिकल्स असतात है ना, न्यूजपेपर असतात, बुक्स असतात, लक्झरी आयटम्स जे असतात त्याची सेल्स इन्क्रीज होते. बरोबर आहे ना. म्हणजे जे मोठे माणूस असतात, जे मोठे रिसर्च पर्सन असतात, या वस्तू घेऊ शकतात. पण मिडियम क्लास किंवा मग बिलो पॉवर्टी लाईन वाले लोक ते घेऊ शकत नाही. पण या सिस्टीममुळे, इन्स्टॉलमेंट सिस्टीममुळे ते घेऊ शकतात. याच्यामुळे सेल्स वाढून जाते. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट लिहा. people not having ability to purchase, people not having ability to purchase, people not having ability to purchase, ability to purchase and pay at once, they also use this system, ठीक आहे. म्हणजे काय, यामध्ये आपण काय डिस्कस केलेलं आहे, ज्या पीपलकडे, ज्या लोकांकडे ॲबिलिटी नसते त्या वस्तूचा प्राइस पे करण्याची किंवा ते परचेस करण्याची, ते लोक पण हायर परचेस सिस्टीम किंवा इन्स्टॉलमेंट सिस्टीम घेऊ शकतात. आता तुम्ही पाहिलं असेल, मोबाईल 10 वर्ष पहिले ते घेणं शक्य होतं का कोणाला? नाही होतं. पण आता घेऊ शकतात लोक. ठीक आहे, कारण असे इन्स्टॉलमेंटचे सिस्टीम्स येतात. सगळ्यांकडे आपल्याला मोबाईल दिसतोय. जर त्यांच्याकडे ज्यांच्याकडे ते लोक घेऊ शकत नाही मोबाईल, ते लोक पण आता त्यांच्याकडे मोबाईल आहे. काय? कारण इन्स्टॉलमेंट सिस्टीममुळे त्यांना हेल्प होते है ना. ज्यांच्याकडे कम्प्युटर नाहीये, स्वतःचं घर नाहीये, ते EMI भरून पण ते घेऊ शकतात. कळलं तुम्हाला? म्हणजे इन्स्टॉलमेंट सिस्टीमचा हा फायदा आहे. कळलं सगळ्यांना ऍडव्हान्टेजेस? ठीक आहे. राईट डाऊन डिसएडव्हान्टेजेस ऑफ हायर परचेस सिस्टीम. डिसएडव्हान्टेजेस ऑफ हायर परचेस सिस्टीम. व्हिडिओ ऑन ठेवायचा सगळ्यांनी. ठीक आहे. डिसएडव्हान्टेज, प्रत्येक गोष्टीचे ऍडव्हान्टेजेस असतात आणि डिसएडव्हान्टेज पण असतात. याचे पण डिसएडव्हान्टेजेस आहे, ते आपण ते बघून घेऊ. सगळ्यात पहिले लिहा, पीपल मे बी स्पेलिंग बरोबर लिहा. पुढे काय सांगतो मी. टेम्प्टेड, TEMPTED,
TED टेम्पटेड ब्रॅकेट मध्ये किंवा वरती लिहून घ्या मराठीमध्ये, लालच करणे. पीपल मे बी टेम्पटेड. टेम्पटेड म्हणजे लालच करणे. लालच राहतो ना समोरच्या माणसाला, ते कंपनी किंवा हायर परचेस इन्स्टॉलमेंट सिस्टीम काय करतात, समोरच्या माणसाला टेम्पटेड लावतात किंवा लालच त्यामध्ये क्रिएट करतात. पीपल मे बी टेम्पटेड बाय इन्स्टॉलमेंट plans to buy these things which they cannot afford. म्हणजे ज्या वस्तू ते घेणे शक्य होत नाही त्यांना पण या वस्तूची टेम्पटेड लागते किंवा लालच येते. या वस्तू पण आपण घेऊ शकतात, कमी पैसा आहे म्हणून. खूप साऱ्या पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल का लोक तर या वस्तू खरेदी घेऊन काय टाकतात, इन्स्टॉलमेंट भरत असतात, पण त्यांची कंडिशन असते इन्स्टॉलमेंट भरण्याची. जेव्हा ते इन्स्टॉलमेंट भरू शकत नाही मग त्यावेळेस काय होतात, कंपनी काय करतात, त्यांच्याकडून जबरदस्ती इन्स्टॉलमेंट घेण्याचा प्रयत्न करतात किंवा मग ते जो ओनर असतो किंवा मग सेलर असतो त्या वस्तू परत मागून घेतो है ना. म्हणजे जो बायर असतो त्याच्याकडे ती वस्तू जातच नाही, म्हणून जो बायर असतो त्याचं इकॉनॉमिकल नुकसान होतो. काल तुम्हाला ती वस्तू भेटत पण नाही आणि जे इन्स्टॉलमेंट त्याने भरलेलं आहे ते पण त्याला त्याचे पैसे परत भेटत नाही. म्हणून या सगळे डिसएडव्हान्टेज यामध्ये असतात. काल तुम्हाला ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट लिहा, ट्रेडर्स dealing in higher purchase have to arrange a large capital to finance their business. Traders dealing in higher purchase have to arrange a large capital to finance their business. आता तुम्ही पाहू शकता ज्या स्वस्त वस्तू असतात ते लवकर विकतात, ठीक आहे ना. स्वस्त वस्तू लवकर विकल्या जातात पण महागड्या वस्तू लवकर विकत नाही. म्हणून ट्रेडर्स काय करतात, यासारख्या सिस्टीम अप्लाय करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना जर ही वस्तू कम्प्युटर असतील तर डायरेक्टली विकता येतं समोरच्या माणसाला 30,000 रुपीज 35,000 रुपीज मध्ये, पण त्या वस्तू सगळ्याच खरेदी करू शकतात का, नाही खरेदी करू शकत. म्हणून याच वस्तू ते काय करतात, ते एजंट अपॉइंट करतात आणि एजंटला सांगतात की या सगळ्या वस्तू इन्स्टॉलमेंट मध्ये विका. इन्स्टॉलमेंट मध्ये विकल्यामुळे ते काय होतात, त्यांची सेलिंग वाढते पण लोकांचं त्यामुळे नुकसान पण होतं. कळलं तुम्हाला. आणि इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही पाहू शकतात, इन्स्टॉलमेंट मध्ये जे सेलर आहेत, जे विकणारे लोक, त्यांचा फायदा माहिती 30,000 रुपीज मध्ये जर कोणती वस्तू असेल, कम्प्युटर असेल, तर 6 महिन्याच्या इन्स्टॉलमेंट नंतर तीच वस्तू त्यांना 35,000 रुपीज किंवा 32,000 रुपीज मध्ये विकली जाते. म्हणजे जी वस्तू 30,000 रुपीज मध्ये डायरेक्टली विकू शकता आपण, तीच वस्तू आपल्याला त्याचे पैसे ट्रेडरला भेटतात 35,000 रुपीज, म्हणजे 5,000 एक्स्ट्रा त्याला भेटतात. म्हणजे या सिस्टीम ट्रेडर्स अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना जास्त त्याच्यामध्ये फायदा होतो म्हणून. ठीक आहे, हा एक डिसएडव्हान्टेज झाला. थर्ड डिसएडव्हान्टेज लिहा, द गुड्स परचेस्ड ऑन higher purchase, the goods किंवा products purchased on higher purchase basis are costlier than its actual price.
इट्स ऍक्च्युअल प्राइस. आता याचा अर्थ काय सांगा बरं मला कोणीतरी एक स्टुडंट. द गुड्स परचेस ऑन हायर परचेस बेसिस आर कॉस्टलियर दॅन ऍक्च्युअल प्राइस. आता याचा मिनिंग काय सांगा बरं मला. रोल नंबर 222 सांगा. याचं मिनिंग काय होईल, कसं एक्सप्लेनेशन करून आपण याच्यामध्ये मराठीमध्ये सांगा. कोणी पण सांगा. रोल नंबर 202 तुम्ही सांगा. या पॉइंटचा मिनिंग काय असू शकतो. हा सांगा सांगा. एखादी वस्तू ज्याचे ऍक्च्युअल प्राइस कमी असती पण ते हायर परचेस मध्ये त्याची जास्त प्राइस घेतली जाते. हा त्याचं एक्झाम्पल काय सांगू शकता अजून आपण. त्याचं चांगलं एक्झाम्पल आपण जनरली सांगू शकतो. इन्स्टॉलमेंट मध्ये पण खूप वस्तू घेतो ना आपण. तर एखादं एक्झाम्पल सांगा. मोबाईल. हा मोबाईल आहे. अजून म्हणजे एक्झाम्पल ऍक्च्युअल प्राइस. फॉर एक्झाम्पल ऍक्च्युअल प्राइस असेल एखाद्या वस्तूची, एखाद्या कारची ऍक्च्युअल प्राइस असेल 3 लाख रुपीज. 3 लाख रुपीज त्याची ऍक्च्युअल प्राइस असेल. पण इन्स्टॉलमेंट 1 वर्षाचं भरावं लागतं त्या माणसाला. EMI भरावा लागतो है ना, कारण त्यांच्याकडे ॲबिलिटी नसते. 1 वर्षापर्यंत भरल्यानंतर त्याची ऍक्च्युअल प्राइस असते 3 लाख रुपीज, पण त्याला भरावे किती लागतात 3,30,000 रुपये. म्हणजे त्याची ऍक्च्युअल प्राइस होती 3 लाख रुपये आणि त्याला भरावे किती लागले एक्स्ट्रा म्हणून 30,000 रुपये एक्स्ट्रा भरावे लागले. कळलं तुम्हाला. त्याच्या ऍक्च्युअल प्राइस पेक्षा जास्त रुपये